नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा म्हणलं की सगळ्यांच आयांची लगबग असते, ते म्हणजे उन्हाळ्याचे वाळवण पदार्थ करण्याचे। त्यातलाच आज आपण एक पदार्थ पाहणार आहोत, ते म्हणजे तांदळाचे खिचे पापड। आज जे आपण पापड करणार आहोत ते 1 किलो प्रमाणामध्ये करणार आहोत। पापड जरा सुद्धा चुकू नये म्हणून छान छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे सुद्धा पापड असे छान फुलणारे तयार होतील। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्ही म्हणाल, हे पापड करायला इतके सोपे आहेत का? हो, खरंच हे पापड करायला सोपे आहेत। कसलंच न टेन्शन घेता बिनधास्तपणे तुम्ही हे पापड करू शकता। आता इथं बघा, पापड तळण्या अगोदरचा किती छोटा होता आणि तळल्यानंतर बघा तो कितपत फुललेला आहे। मस्त चवदार इथं आपले हे पापड तयार होते। आता आवाज सुद्धा आहे का, अगदी छान कुरकुरीत सुरसुरीत असे आपले हे पापड तयार झाले। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत तांदळाचे खिचे पापड। त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। तर तांदूळ बघा कुठला घ्यायचा, जुनावाला तांदूळ घ्यायचा। तर हा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे, नवीन कुठलाही तांदूळ वापरायचा नाही, जेवढा जुना तेवढा तांदूळ वापरायचा। आता तुम्ही इथे इंद्रायणी तांदूळ सोडून कुठलाही तांदूळ घेऊ शकता। आता बघा, तुम्हाला ह्या तांदळाचं वजन सुद्धा करून दाखवलं, तर 1.5 किलो इतकं हे तांदूळ घेतलेलं आहे। आता घेतलेला तांदूळ आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्यातनं धुवून घेणार आहोत, कारण हे रेशनिंगचं तांदूळ असल्यामुळे ना जरा हे खराबच असतं, त्यामुळे आपल्याला हाताने छान चोळून जितपत ह्याचं स्वच्छ पाणी येत नाही तितपत आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। आता तांदूळ धुवून घेतला, आता तांदूळ आपण हा भिजत घालणार आहोत। त्याच्यासाठी आपलं भरपूर असं पाणी घ्यायचं आहे। तांदूळ आपण हा भिजत ठेवणार आहोत, त्याच्यासाठी जरा पातेलं हे मोठंच घ्यायचं। बघा, तांदूळ भिजण्याच्या इतपत चांगलं बोटभर एवढं पाणी ठेवलेलं आहे। याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत। आता सोमवारी हे तांदूळ मी स्वच्छ असे धुवून पाण्यामध्ये भिजत घातले होते। मंगळवारी ना हे छान स्वच्छ असे धुवून घेतले, दुसरं पाणी याच्यामध्ये घालून पुन्हा तसंच ठेवलं। आता तिसऱ्या दिवशी पाहत आहे, तर तिसऱ्या दिवशी बघा तांदूळ छान असा इथं भिजला गेलेला आहे। मग आता आपण हा असा चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घेणार आहोत। तांदूळ आपल्याला 2 दिवस भिजत ठेवायचा आहे। अगदी तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 3 दिवस तांदूळ भिजत ठेवला तरी सुद्धा चालेल, पण तांदूळ हा रोजच्या रोज धुवायचा आहे, नाही तर तांदळाला हा वास आहे। चाळणीमध्ये ठेवलेल्या तांदळामधलं पाणी नितळलं की घरामध्ये फॅन खाली 1 तास ते 1.5 तासामध्ये हा आपल्याला तांदूळ सुकून घ्यायचा आहे। असा पसरून घ्यायचा, म्हणजे छान असा हा लगेच सुकला जातो। आता आपण हा गिरणीतनं दळून आणणार आहोत। गिरणीतनं बघा एकदम बारीकसर असं आपल्याला हे दळून आणायचं आहे ह्या पद्धतीत। आता तुम्ही म्हणाल, तांदळाचं पीठ वापरून तांदळाचे पापड करू शकतो का? तसे पापड करू शकता, पण आपल्याला पाहिजेत त्या चवीचे हे पापड तयार होतात। तांदूळ हा पाण्यामध्ये ना 2 दिवस तरी भिजतच ठेवायचा आहे कमीत कमी। आता बघा, 1.5 किलो तांदूळ घेतले होते आपण, स्वच्छ धुवून भिजत घालून दळून आणले, पण तांदळाची जी क्वांटिटी असते ना, जे की प्रमाण असतं ना, ते कमी जास्तीचं नाही, पण थोडाफार फरक येतो, म्हणजेच की पीठ जे आहे आपलं ते कमी येतं। आता इथे बघा, आज मी 1 किलो प्रमाणामध्ये हे तांदळाचे पापड करत आहे, त्याच्यामुळे 1 किलो पीठ इथं मोजून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवलंच। आणि जे बाकीचं तांदळाचं पीठ उरलेलं आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे, त्याच्यापासून तांदळाचे सालपापड्या वगैरे करीन। आता इथे बघा, आपण जे 1 किलो तांदळाचं पीठ घेतलं ते आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे, कारण का बघा असं छोटा छोटा कचरा राहिलेला असतो, एकदम बारीकसर असं चाळणीने आपल्याला हे तांदळाचं पीठ चाळूनच घ्यायचं आहे। तर इथं आपण तांदळाचं पीठ हे परातीमध्ये चाळून घेतलं, पण आता आपण एका भांड्यामध्ये हे तांदळाचं पीठ काढून घेत आहोत, कारण आपल्याला तांदळाचं पीठ हे मोजून घ्यायचं आहे, म्हणजे ना आपण पाणी सुद्धा मोजून ठेवणार आहोत त्याच्यासाठी। तर इथं बघा, एक वाडगा घेतलेला आहे, जरा मोठाच आहे, अगदी तो काठोकाठ भरलेला आहे, इतकं हे तांदळाचं पीठ बरोबर झालेलं आहे। आपण पीठ हे वजन करून घेतलं असलं तरी सुद्धा आपल्याला पाण्याचं योग्य ते प्रमाण ठेवण्यासाठी ना पीठ हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तुम्ही घरातील कुठलाही एखादा डबा किंवा पातेलं घेऊ शकता आणि त्यांनी हे पीठ मोजून घ्या। आता पीठ ह्या वाडग्याने मोजून घेतलं ना, मोजलेलं पीठ परातीमध्ये काढून घेतलं, कारण हा वाडगा जो आहे ना तो हवा आहे पाणी मोजण्यासाठी। आता बघा, जितकं आपण पीठ घेतलं होतं तितकं पाणी घेतलं। आता हे मोजून घेतलेलं वाडगाभर पाणी आहे ते आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपल्याला आणखीन एक्स्ट्राचं थोडं पाणी घालायचं, म्हणजेच घेतलेला वाडगा आहे ना त्याचा पाव भाग इतकं एक्स्ट्राचं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे एकूण 1.25 वाटका इतकं पाणी घेतलेलं आहे। आता हे पातेलं आहे ना गॅसवरती नेऊन ठेवलेलं आहे, म्हणजेच की पाण्याला उकळी येईल, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करणार आहोत। तर इथं बघा, एक मध्यम आकाराचा ना बटाटा घेतलेला आहे। बटाटा हा कच्चाच आहे, त्याच्यावरची सालं काढून घ्यायची आणि हा बटाटा आपण खिसून घेणार आहोत। बटाटा खिसत असताना पाण्यामध्येच खिसायचा, म्हणजेच बटाट्याचा जो खिस आहे तो लाल असा होत नाही। बटाटा खिसल्यानंतर बघा पाणी किती खराब आलेलं आहे। ह्या बटाट्यामध्ये ना स्टारचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे ना 2 ते 3 पाण्यातनं हा आपल्याला बटाट्याचा खिस आहे ना तो धुवून घ्यायचा। आता आपण हे बाजूला ठेवूयात। आता आपण एक छोटंसं वाटण करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2.5 चमचे इतके जिरे घेतलेत,
1 चमच इतका ओवा घेतला आहे आणि भरड असं आपण वाटून घेणार आहोत. तुम्ही पाट्यावरती वाटून घेतला तरी सुद्धा चालेल, पण ह्याची पावडर करायची नाही. भरड असंच आपल्याला जिरे आणि ओवा ठेवायचा आहे. आता आपण हे बाजूला ठेवूयात. तर गॅसवरती बघा हे पातेलं नेऊन ठेवलं होतं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवलं होतं, म्हणजे पाण्याला लवकर उकळेल. आपल्या पाण्याला छान खळकुळून अशी उकळी आलेली आहे. आता ह्याच्यातलं आपण थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवूयात, म्हणजे अर्धा ग्लास इतकं पाणी बाजूला काढलं. जर वाटलंच तर आपण पुढे वापरू. आता आपल्याला घालायचे ह्याच्यामध्ये तीळ. तर 1 चमच इतके देशी तीळ घातले. त्याचबरोबर आपण वाटलेले जिरे आणि ओवा ह्याची भरड पावडर घालून घेतली. आता आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ. 2 चमचे इतकं मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला घालायचं पापडखार. 2 चमचे इतका पापडखार घातलेला आहे. चमचा सांगायला गेलं तर पोहे खायचा चमचा असतो बघा, त्यांनी 2-2 चमचे घातलेला आहे. आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 30 ग्रॅम मीठ आणि 30 ग्रॅम पापडखार घातलेला आहे 1 किलो प्रमाणासाठी. अर्धा चमच इतकं हिंग घातलेला आहे. आणि आपण जो खिसून बटाटा पाण्यामध्ये ठेवला होता त्याच्यातलं सुद्धा पाणी निथून खिसलेला बटाटा घालून घेतलेला आहे. आता सर्व जिन्नस छान असे आपल्याला हे बेलण्याने मिसळून घ्यायचे आहेत. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि छान खळकुळून ह्या पाण्याला उकळी होऊ. झाकण ठेवल्यानंतर 5 मिनिटं छान असं शिजून दिलं. 5 मिनिटानंतर छान पाणी आपलं खळकुळ उकळू लागलं. मग आपण घेतलेलं 1 किलो तांदळाचं पीठ होतं ना, ते आपण थोडं थोडं असं घालूयात आणि हलकंच मिक्स करायचं, म्हणजे की गाठी व्हायला नको. आता आपल्याला हे पूर्ण काही घोटून आता इथे घ्यायचं नाही, पण आपण जे तांदळाचं पीठ घातलं का नाही ते सगळीकडे असं पसरून घेऊयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात 4 ते 5 मिनिटासाठी. नंतर आपण हे छान असं घोटून घेणार आहोत. पाण्यामध्ये आपण जेव्हा पीठ घालत असतो ना, तेव्हा पूर्णपणे आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवरती झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवलं. बघा आपलं जे पाणी आहे ते पिठावरती आलेलं आहे आणि आता आपण छान असं हे मिसळून घेणार आहोत. असं केल्यामुळे आपल्या पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि आपल्या पिठाला छान अशी वाफ बसली जाते. आता काही जण काय करतात माहितीये का, पिठाचा रंग बदलतो म्हणून जिरे ओवा पिठामध्येच घालतात, पाण्यामध्ये घालत नाहीत किंवा मिक्सरला सुद्धा वाटत नाहीत. आपल्या पापडाचा रंग बदलला तरी सुद्धा चालेल, पण आपण जिरे आणि ओवा मिक्सरला वाटून घातल्यामुळे ना पापडाला चव सुद्धा छान येते. जिरे आणि ओवा आपण असं मिक्सरला वाटून घातल्यामुळे ना आपण पापड लाटत असताना ते मध्येत येत नाहीत, त्याच्यामुळे आपला पापड सुद्धा फाटला जात नाही. आता बघा छान असं घोटून घेतलं. नंतर थंड पाण्याचा हात घेतला आणि हे पीठ असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या पिठाला छान अशी वाफ बसली जाते. आता याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणखीन आपण 5 मिनिटासाठी. तुम्ही याच्यावरती ओला कपडा टाकलात तरी सुद्धा चालेल. आता बघा आपलं पीठ खाली करपायला नको म्हणून पुन्हा आपल्याला हे असं घोटून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, जरा सुद्धा वाढवायचा नाही. जेवढं आपण हे पीठ छान असं शिजून घेईल ना तेवढा पापड छान असा आपला तयार होतो, म्हणजे जरा सुद्धा पापडाला चीर जात नाही. आता बघा छान असं मिसळून घेतल्यानंतर ना आपल्याला पुन्हा पाण्यामध्ये हात घालून पुन्हा बघा आपल्याला छान असं हे पीठ असं खाली बसून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या पिठाला छान अशी वाफ बसली जाते. आपण झाकण ठेवणार आहोत 5 मिनिटासाठी, म्हणजे जवळ हे 10 ते 15 मिनिटं आपलं पीठ छान असं शिजायला. आता इथं गॅस बंद करून असंच आपल्याला 3 ते 4 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 4 मिनिटं झालीत बघा. मग आपण हे पातेलं खाली काढून घेऊयात आणि हे गरम गरम असतानाच ना आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी इथं परातीमध्ये काढून घेत आहे. त्यावेळेस तुम्ही जेवढं पीठ मळाल ना तेवढंच तुम्हाला वरती पीठ काढून घ्यायचं आहे. बाकीचं पिठावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ आपलं थंड होणार नाही. हे जेवढं गरम गरम पीठ असेल तेव्हा मळलं ना तर छान असं आपलं पीठ तयार होतं आणि मळायला सुद्धा अगदी सोपं जातं. आता बघा जरी तुमच्या हाताला चटके लागत असेल तर थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ घास छान असं मळून घ्यायचं. जरी तुम्हाला हे पीठ हाताने मळता येत नसेल तर तुम्हाला 2 पर्याय सांगते. ते म्हणजे एखादा कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा, त्याच्यामध्ये हे पीठ घालून तुम्ही मळून घेऊ शकता, किंवा एखादी प्लॅस्टिकची पॉलिथिन घेऊन त्याच्यामध्ये पीठ घालून मळून घेऊ. बघा आपलं शिजले का कसं ओळखायचं. थोडासा गोळा घ्यायचा, हातावरती छान चिकना करून घ्यायचा, जरा सुद्धा त्याला चीर जात नाही, म्हणजे आपलं पीठ छान असं शिजले असं समजायचं. जरी तुम्हाला हाताने मळता येत नसेल तर बघा पावभाजीचं मॅशर तर आपल्या घरामध्ये असतं, त्यांनी छान असं मॅश करून घ्यायचं. जरी तुम्हाला ह्याच्यामध्ये गुठळ्या काही वाटल्या तरी सुद्धा त्या छान अशा फुटल्या जातील. आता तुम्हाला जरी इथं मी प्लॅस्टिकची सीट वापरा म्हणून सांगितले असेल, पण तो पर्याय काही योग्य नाही, कारण की कुठलाही गरम पदार्थ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून जर आपण त्याचा वापर केला रिॲक्शन होण्याची शक्यता असते. मग आपण एवढी खटाटोप करून पापड करणार आणि ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून पीठ मळणार, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याच्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावून हे पीठ मळून घ्या, छान असं मळलं जातं. जरी जमेना एखादा तुम्ही कॉटनचा कपडा घेऊ शकता ओला करून. आता बघा इथं मी हातालाच थोडं पाणी घालून छान एकदम मऊसूत पीठ मळून घेतलं. चिकन होसपर्यंत पीठ तर तुम्हाला मळल्यानंतर दाखवलंच. आता याच्या बघा मध्यम आकाराचे छान असे गोळे सुद्धा करून घेतले. जरी तुम्हाला पापड मोठा हवा असेल तर ह्याच्यापेक्षा जरा गोळे मोठे करू शकता. आता हा पापड बघा छान असा लाटून घ्यायचा आहे. थोडीशी आपल्याला तांदळाची पिठी लावायची आहे, म्हणजे पापड हा आपल्याला लाटायला येतो.
आपण ह्याच्यामध्ये खिसलेल्या एक बटाट्याचा खिस घातला, त्याच्यामुळे पापड हा आपल्याला सहजपणे लाटता येतो, छान चवदार असा सुद्धा लागतो। त्यामुळे ना आपल्याला अवश्य एक तरी बटाट्याचा खिस ह्याच्यामध्ये वापरायचाच आहे की एकदा टाकून बघा। आता बघा सहजपणे हे पापड तुम्ही ह्या बेलण्याने लाटू शकता, म्हणजे अगदी 1 किलो पापड ना 1 तास ते 1.5 तासामध्ये लाटू शकता। अगदी पोलीपाटाला अजिबात चिटकत नाहीत। हिथं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, मी कुठेही व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पापड 2 लाटून दाखवले। अगदी छान सड पातळ हिथं आपला पापड लाटला जातो। आपण जिरे आणि ओवा ना मिक्सरला बारीक करून वापरल्यामुळे ना पापड लाटत असताना जरा सुद्धा फाटत नाही, सहज असा पापड आपला लाटला जातो। आता जरी तुम्हाला लाटायला जमत नसेल तर बघा हिथं आहे माझ्याकडे हे पापड मेकर किंवा पापडचं मशीन म्हणू शकता। त्याच्यामध्ये प्लॅस्टिकची सीट ठेवली, थोडंसं तेल लावून घ्यायचं, एकदाच तेल लावायचं, नंतर प्लॅस्टिक सीटला अजिबात तेल लावायचं नाही। ह्याच्यामध्ये एक गोळा ठेवायचा आणि वरून दाब द्यायचा। बघा सड पातळ आपला इथं पापड तयार झाला। आता पापड हा सुकत घालण्यासाठी बघा तुमच्याकडे ऊन नसेल काहीच गरज नाही। आता इथं मी सुद्धा घरामध्येच हे पापड सुकायला लावत आहे। फॅन चालू ठेवायचा, 1 तास ते 1.5 तासामध्ये तुमचे पापड हे हडकले जातील। आणि दुसऱ्या दिवशी ना तुम्हाला कुठेही ऊन थोडं येते असं वाटलं तर तुम्ही एका परातीमध्ये किंवा पाटीमध्ये खोलगट भांड्यामध्ये हे पापड भरून उन्हाला ठेवलात ना छान असे खडखडीत वाळले जातात। म्हणजे तुम्हाला ना उन्हात जाण्याची सुद्धा गरज नाही, किंवा तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तरी सुद्धा काहीच हरकत नाही। पण तुम्ही सुकत बघा कसा घालायचा आहे, वरची प्लॅस्टिकची सीट असते ती काढायची, पापड हा पालता घालायचा आणि नंतर पुन्हा ही प्लॅस्टिकची सीट असते ना ती हलवारपणे काढायची। बघा सहजपणे आपला पापड हा निघला जातो। पापड जेवढे सड पातळ करता येतात तेवढे पातळ करायचे, म्हणजे छान असा फुलला जातो। पापडांना रंग सुद्धा छान सुरेख आलेला आहे। आता इथं बघा सगळे आपले पापड करून झाले, एवढे इथं आपले पापड तयार करून झालेत। लाटून म्हणायला गेलात तर ह्याच्यातले थोडेच केलेत, पण मशीनने सगळेच पापड केलेले आहेत। पापड बघा सुरुवातीचे पापड जे टाकलेत ते जवळजवळ आपले सुकलेत सुद्धा आहेत, इथं दाखवलेच तुम्हाला। पापड पातळ असल्यामुळे ना फॅन खाली दिवसभरात छान सुकले जातात, पण दुसऱ्या दिवशी मात्र खडखडीत उन्हामध्ये सुकायला घालायचे। बघा इथं छान दुसऱ्या दिवशी खडखडीत पापड सुकून घेतले, कारण आपण हे वर्षभरासाठी पापड ठेवणार आहोत। जेवढा पापड हा आपला वाळला जाईल तेवढे छान आपले पापड पापडामध्ये बघा जिरे ओवा छान असा दिसत आहे, त्याच्यामुळे पापड सुद्धा आपले छान चवदार लागतात। आता आपण पापड तर बघितलात, पण पापड हे तळून बघूसपर्यंत काय आपल्या जीवात जीव नसतो। चला तर पाहूयात। आता रिझल्ट तर तुमच्या समोर आहे, मी काही वेगळं सांगायची गरज नाही। तेल छान कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये पापड सोडून घ्यायचा। अगदी पापड फुलण्यासाठी कढई सुद्धा पुरत नाही, कढईच्या बाहेर इतका आपला पापड फुललेला आहे। बघा तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये परफेक्ट असं पापडाचं प्रमाण सांगितलेलं आहे। ह्याच्यामध्ये काहीच कमी किंवा अधिक करू नका। हे प्रमाण वापरून ना तुम्ही खरंच माझ्या सांगण्यावरनं ह्या वर्षी हे तांदळाचे खिचे पापड करून सगळं काय आहे ते पिठावरती, पीठ आपलं छान शिजायला हवं आणि मळून सुद्धा घ्यायला हवं। मग तुम्ही पापड लाटून करा किंवा मशनीने करा, अगदी छान परफेक्टच पापड होणार। एकदाच पीठ छान असं सुरुवातीला शिजून घ्यायचं, म्हणजे पुन्हा या पिठाला वाफ देण्याची काहीच गरज नाही। बघा तुम्हाला एकदम सोप्यातला सोपा व्हिडिओ शेअर केलेला आहे, जरा सुद्धा तुमच्या मनामध्ये शंका येणार नाही। म्हणजे तुम्ही बिनधास्तपणे पापड करायला घ्या, जरी तुम्ही पहिल्यांदा करायला गेलात ना तरी सुद्धा बिघडणार नाही। फक्त इथं सांगितलेल्या टिप्स सगळ्या फॉलो करा आणि पापड करून बघा, मग मला कमेंट करून सांगा तुमचे खिचे पापड कसे झालेत। अगदी थोड्या प्रमाणामध्ये तरी माझ्या सांगण्यावरनं करून बघा। अगोदरचा पापड बघू शकता किती छोटा आहे आणि तळल्यानंतर बघा पापड किती फुललेला आहे, छान कुरकुरीत असा पापड तयार झाला। मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये। पण असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहिजेत का नाही, त्यामुळे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। माझा नेहमी एकच हेतू असतो छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा, जेणेकरून त्या सगळ्यांना करून पाहता येईल। त्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता तुम्ही म्हणाल 1 किलो प्रमाणामध्ये एवढेच पापड झाले का, तर अजिबात नाही, आपले आणखीन पापड झालेले आहेत। इथं थोडेसेच मी वरती पापड घेतले, बाकीचे पापड आहेत ना ते हवा बंद भरणीमध्ये असे भरून ठेवलेत, म्हणजे वर्षभर छान खळखळीत वाजणारे आपले पापड तसेच राहतात। जरा सुद्धा ह्यांना हवा लागत नाही, त्याच्यामुळे पापड आपले नरम पडत नाहीत, अगदी वर्षभर टिकतात। तर ह्या भरणीतले आणि पाटीतले इतके आपले 1 किलो प्रमाणामध्ये पापड तयार झाले। मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल। चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।